बापाची सावली सोबत असेल ना तर कशाचीच चिंता नसते। बाप नावाची ढाल समोर असेल तर कुठल्याच संकटाची भीती वाटत नाही। पण जेव्हा हाच बाप जीवावर उठतो तेव्हा बारामतीत असंच घडलंय। बापानेच आपल्या पोटच्या लेकराची हत्या केली आहे। पण त्याने असं नेमकं का केलंय पाहूया। बापच उठला लेकराच्या जीवावर। 9 वर्षाचा पियुष भंडलकर आज या जगात नाही। त्याच्या बापानेच त्याच्या नरडीचा घोट घेतला। विजय भंडलकर असं या बापाचं नाव असून मुलगा अभ्यास करत नाही म्हणून त्याने लेकराला बेदम मारहाण केली। एवढंच नाही तर भिंतीला त्याचं डोकं आपटलं। एवढ्यानेही त्या बापाचा राग शांत झाला नाही म्हणून त्याने थेट लेकराचा गळा आवळून हत्या केली। तात्काळ आम्ही जेव्हा पीएम झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार होऊ दिले तेव्हा आम्ही त्याचे वडील ज्या 9 वर्षीय मुलगा पियुष विजय भंडारकर त्याचे वडील विजय गणेश भंडारकर यांना ताब्यात घेतला असता तिथे चौकशी केली असता त्यांनी त्याची कबुली दिली की रागाच्या भरात तो मुलगा अभ्यास करत नाही, घरामध्ये उलटं बोलतो आणि दिवसभर आणि रात्रीसुद्धा बाहेर फिरत बसतो। या राग मनात धरून त्यांनी त्या मुलाला धक्का दिला। तो मुलगा खाली पडला, डोक्यावर आपटला, त्यानंतर स्वतः गळा दाबून त्यांनी त्याचा खून केलेला आहे। हे सगळं घडत असताना त्या चिमुरड्याची आजी शालन भंडलकर आणि काका संतोष भंडलकर बघत बसले होते। कदाचित त्यांनी पुढे होऊन मारकुट्या बापाचे हात धरले असते तर हा चिमुरडा आज या जगात असता। मरकुट्या बापाने लेकाचा जीव घेतल्यानंतरही त्याला पश्चाताप वाटत नव्हतं आणि मग त्याने मृतदेहाचं विल्हेवाट लावण्यासाठी तयारी सुरू केली। पियुष चक्कर येऊन पडला अशी खोटी बतावणी करत त्याने त्याच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली। मात्र या गावातील एकाने या संदर्भातली माहिती पोलिसांना दिली। पोलीस गावात दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला। ज्यावेळी या मृतदेहाचं पीएम अर्थात पोस्टमॉर्टम करण्यात आलं तेव्हा या हत्येचं उलगडा झाला। आपल्या मुलांनी खूप शिकावं, मोठं व्हावं हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं। पण मुलगा अभ्यास करत नाही म्हणून त्याचा जीव घेण्या इतकी मानसिकता बिघडली आहे का? या स्पर्धेच्या युगात मुलांचं बालपण निसटून जातंय का? असे सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत। एखाद्या व्यक्तीला स्वीकार नसतो की ही गोष्ट माझ्या विरोधात कशी होऊ शकते, मला ती गोष्ट मान्यच नाही किंवा माझं कोणी ऐकत का नाही आहे, मी म्हणेल तसंच व्हायला पाहिजे, तेव्हाही एखाद्या व्यक्तीला राग येत असतो। त्याचप्रमाणे काही व्यक्तींमध्ये स्वभाव दोष आपण ज्याला म्हणतो की चिडचिडपणा अतिप्रमाणात किंवा राग येत असतो, संताप येत असतो छोट्या छोट्या गोष्टींवरनं, ज्या गोष्टींवरनं इतर व्यक्तींना त्रास नाही होत। त्याचप्रमाणे मग कधी कधी रागाच्या भरात ती व्यक्ती तोडफोड करते किंवा आदळआपट करते किंवा शिवीगाळ करते, हे आपल्याला लक्षात येतं। या बापाने फक्त मुलाची हत्या केली नाहीये तर त्याने नात्याची हत्या केली आहे, त्याने माणुसकीची हत्या केली आहे आणि त्याने मुलाचा बापावर असलेल्या विश्वासाची हत्या केली आहे। जयदीप भगतसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।